काही झालं तरी ती आमच्या घरची सून आहे। रागाच्या भरात कदाचित तिच्या हातून असं झालं असेल, पण त्यासाठी आम्ही काही पोलिसांमध्ये तक्रार करून तिला जेलमध्ये वगैरे पाठवणार नाही आहोत। हो समरदादा, जे झालं ते झालं। आम्ही अर्पिताला माफ करतो। बघ अर्पिता, इतकं घाणेरडं वागलीस तू या सगळ्यांची, इतकं नुकसान केलेस या सगळ्यांचं, तरी सुद्धा ते तुझ्याशी माणुसकीच्या नात्यानेच वागतायत, अजूनही प्रेमानेच वागतायत। त्याने तुला माफ केलं तुझी लायकी नसताना। काय ग अशी काय बघतेस? नजर खाली कर। इतकं सोन्यासारखं कुटुंब आहे आणि त्यांच्या विरुद्ध जाताना तुला काही लाज नाही वाटत का ग? आणि अर्पिता, ही तुला शेवटची वॉर्निंग, परत चुकून जरी तू असं काहीही वागलीस ना, गाठ माझ्याशी, इतकं लक्षात घे। नाही 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 समर, हा असं नाही वागणार मी 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 समजवते तिला, पण प्लीज 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 हा विषय आता इथेच संपवूया, प्लीज प्लीज। चल चला रूम मध्ये जाऊया, चल। थांब, विषय संपला नाही अजून, माझं बोलणं नाही पूर्ण झालंय। आता काय झालंय समर, म्हणजे नाही कळलं। आशिष आणि त्याच्या आई वडिलांनी खरोखर मनाचा खूप मोठेपणा दाखवलाय आणि इतकं घाणेरडं वागून सुद्धा त्यांनी अर्पिताला माफ केलंय। पण मी नाही माफ केलं, कारण आई वडिलांसारख्या असणाऱ्या सासू सासऱ्यांचा तिने अपमान केलाय। ती तुरुंगात जाणार नसली तरी सुद्धा तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। आता कसली शिक्षा समर, यांनी माफ केलं ना मोठ्या मनाने, मग तूही माफ कर ना तिला। केलं ना, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे काकू। फुकट काहीही न करता तिला मिळालेली माफी आहे ती, कारण तिने अजून सॉरी म्हटलंच नाहीये। हे असं तोंड फिरून काही होणार नाही अर्पिता, माफी तर तुला मागावीच लागणार आहे। आणि तेही तुझ्या सासरच्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी माग त्यांची। म्हणता ना की तुझ्याकडनं चूक झाली आणि तू परत असं कधीही करणार नाहीस। काय? मी असलं काहीही करणार नाहीये। नाही करणार म्हणजे काय समजतेस कोण तू स्वतःला? कुठे तो कोडगेपणा तुझ्यामध्ये? स्वतः चूक करायची, गुन्हा करायचा आणि वरती माफी मागायची नाही? बऱ्या बोलणे जेवढं सांगतो तेवढं कर, माफी मागते